शाहरुख खान आम्ही गेला मीरवरती. आपण जवळजवळ 30 गड चढलो आहे आणि हा आपला पहिला स्पॉट म्हणजे धबधबा आहे. तर नमस्कार मित्रांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल आज आपण कुठे जात आहोत. तर आज आपण जात आहोत किल्ले रायगड पाहण्यासाठी. तर चला मग व्लॉगला सुरुवात करूया. हा रस्ता मानगावकडून येताना लागतो आणि हा आपला निजामपूरचा रस्ता आहे आणि हा इकडून आता समोर रायगडचा रस्ता आहे. गाईज मागे बघा आतवर. अशक्य सुंदर असा सह्याद्री कसला भारी वाटतो ना. जर तुम्ही निजामपूरवरून जर रायगडला जात असाल तर गाड्या सावकाश न्या, कारण एकदम घातकी वळणं आहेत. हे बघा जागोजागी एकदम टर्न आहेत. हे बघा नागमोडी वळणं आहेत, नागमोडी वळणं. तर गाईज आता आपण आलो इथे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीच्या ठिकाणी. अखंड हिंदुस्थानातील हे एकमेव ऊर्जेचे ठिकाण आहे जिथे लोक रायगडला जाण्याआधी इथे आधी दर्शन घेऊन जातात. हा जो सरळ जाणारा रोड आहे तो रोपवेच्या दिशेने जातो आणि इकडे हा वरती ह्या साईडला जाणारा रोड आहे लेफ्ट साईडला, तो पायी मार्गाचा रोड आहे. तर आम्ही आज पायी मार्गानेच जाणार आहोत. तुम्हाला पण रायगडला जायचं असेल फर्स्ट टाइम तर तुम्ही पायी मार्गच निवडा, कारण सगळं अख्खं रायगड तुम्हाला पायी मार्गाने एकदम प्रॉपर फिरता येईल. रायगडला पोहोचल्यावरती आपण पायथ्याजवळच एका हॉटेलमध्ये थोडासा नाश्ता केला. नाश्ता करून झाल्याच्या नंतर आपण गड चढायला सुरुवात केली. हम साथ साथ आहे. जय हिंद दोस्तों. तिकडे ते दोघं थांबलेत बघा. ते दोघं दमलेत ना एवढे, पुढे चालूच नाही शकत. मित्रांनो खरंच खूप पायऱ्या चढण्यामध्येच आहे. रोपवेने काय कोण पण 5 मिनिटात वरती जाईल, 5 मिनिटात खालती येईल. 1 तास 1.5 तास काढा, पायऱ्याने वरती जावा, पायऱ्याने खालती या. फ्रेश एअर, फ्रेश एअर. गरिबांचा शाहरुख खान. हा मिहीर गेला मिहीर वरती. आता आपण जवळजवळ 30% गड चढलोय आणि हा आपला पहिला स्पॉट म्हणजे धबधबा आहे. बघा
तर आपण महादरवाजाच्या ठीक खाली आहोत. थोड्याच वेळात आपण महादरवाजाला पोचू. जवळपास 70% आम्ही किल्ला चढलोय. महादरवाजाच्या खाली बसलोय. दमलोय सगळे. आमचे 2 मेंबर इथे खाली आहेत. 2 मेंबर आमच्या खाली आहेत. त्यांना चढवतच नाही. जाम बेकार दमलेत ते. खाली आहेत. माझा कॅमेरा तेवढा पोचणार पण नाही फोनचा. एवढे खाली आहेत ते 2 जण. ते बघा ते व्हाईट कलरचा तुम्हाला स्पॉट होत असेल तर तिकडे आहेत ते 2 जण. हे आमचे दोघं जोडीदार. 2 कार्यकर्ते आले. चढता 2 जण पडलेत. अक्षरशः दमले. ए यार वरद कुठं आहे वरद? हे बघा फोपवत व्हॉट फुफू? चष्मा निकाल के हात कर. आपण जाम दमून आला. 4-5 पायऱ्या लागोपाठ स्किप केल्या. बॅग घेऊन आला. गडी बॅग घेऊन आला. दामला झाल्या. 10 वेळा थांबते रस्त्यात. गडी आजारी आहे ना. महादरवाजा. आता आपण येऊन पोचलोय महादरवाजाजवळ. अशक्य सुंदर असा सह्याद्री बघा. 4ही साईडला धुका सगळा पसरलाय सगळीकडे. हा बघा. हे 2 जण दमलेत. याने जीवच टाकलाय. तू काय जमला नाहीस काय? 70च्या कालावधीमध्ये या रायगड किल्ल्याचे बांधकाम चालू झाले. 14 वर्षे लागलीत रायगड किल्ला बांधण्याकरता. रायगड बांधायला कुणाचे असते तिला? सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर यांच्या नावाची पाठी आपण जगदीश्वराच्या समोर पाहणार आहोत. या 14 वर्षामध्ये रायगड किल्ल्यावरती मला बोलते पोटात. आता आपण पोचलोय आई शिरकाई देवीच्या मंदिरामध्ये. आणि मंदिराच्या मागेच शिलालेख आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता आपण आलेलो आहोत होळीच्या महालावर. आपले सवंगडी पुढे चालत आहेत. गाईज हे आहे ते ठिकाण जिथे प्रत्येक हिंदू असेल, मराठा असेल किंवा कोणी व्यक्ती असेल त्यांची इथे आयुष्यात एकदा तरी येण्याची इच्छा असतेच आणि ती इच्छा पूर्ण केलीच पाहिजे. हे आहे राज सदरचे प्रवेशद्वार. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. हे गाईज अष्टप्रधानांची वाडी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा तुम्ही बघू शकता. राजवाडा थांबा. आता आपण पोचलोय धान्य कोठारा पाहायला.
बघा धान्य कोठारा. पहिलं धान्याचं कोठार होतं. त्यानंतर ज्यावेळेस मग दुसरा बाजीराव पेशवे यांच्या काळात यांच्याकडे ज्यावेळेस त्यांनी याची डागडुजी केली त्यांच्याकडे जे होतं ना हे रायगडचं वास्तव्य, त्यावेळेस यांनी इथं कैदखाना केला होता. त्याच्यामध्ये अंधार असल्यामुळे कैद्यांना आतमध्ये सोडलं जायचं आणि मग वरूनच त्यांना जेवण दिलं जायचं. पूर्ण अंधार असायचा आणि टॉयलेटला वगैरे मडकं वगैरे असं दिलं जायचं. म्हणजे त्यांना पूर्ण अंधारामध्ये ती सजा असायची. पहिलं धान्याचं क्वार्टर होतं, त्यानंतर त्याला कैदखाना केला. हे अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं ना त्यांचे वाडे 8 जणांचे, हे 6 जणांचे आहेत. आणि जे तिकडे होते तिकडं अनाजी दत्तो आणि हिरो आपला हंबीराव मोहिते त्यांचे त्या साईडला होते. मोरोजी पंतांचा डायरेक्ट तिकडे होता त्या याच्यापाशी जगदीश्वर. आपण आलेलो आहोत आता राणी वसाला. आता आपण आलो आहोत राणी महालला. तुम्ही बघू शकता राणी महाल. असं आहे राणी महाल. नमस्कार. ही रूम आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झाल्यानंतर म्हणजे करन्सी, त्यांची स्वतःची मुद्रा इथे बनवली जायची, म्हणजे होन. आता आपण त्या काली त्याला होन बोललं जायचं. हे समोर जे तुम्हाला मनोरे दिसत आहेत ते आधी 7 मजलीचे होते. पूर्ण दगडी बांधकामाचे. इकडे सब शिलेदार तुम्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये जो खलबतखाना दाखवला आहे तोच हा खलबतखाना. जिथे सिक्रेट मीटिंग व्हायच्या, बाहेरची नाही किंवा कोणताही गुप्तहेर जे काही सिक्रेट सांगायचे ते या रूम मध्ये व्हायचे चर्चा. ते आपण आता जाऊया. चला. देवेंद्र कुठे? आता आपण जात आहोत बाजारपेठेमध्ये. हे बघा, ही बाजारपेठ आहे. आता आपण आलो जगदीश्वराच्या मंदिरामध्ये, म्हणजे जात आहोत. आता पाऊस खूप असल्यामुळे मोबाईल बाहेरच काढता येत नाही आहे.
चिकन हिरोजी तुम्हाला काय पाहिजे त्यांनी बोलले एवढा सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे हे चिरता. ओम सर